राहुल गांधींचं भाषण ऐकणं म्हणजे डोकेदुखी. त्यांच्या भाषणामुळे संसदेच्या कामकाजावर परिणाम होतो. खासदार कंगना रनौत यांची राहुल गांधींवर टीका. गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातल्या आणखी एका फरार आरोपीला अटक. शुभ अग्रवालला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. साताऱ्यात पाणी टंचाईवर नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज. गरज पडल्यास तत्काळ टँकर सुरू करू. पालकमंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. गोरेगावमधल्या नेस्को कॉन्सर्ट घटनेनंतर पनवेलमधल्या कॉन्सर्टला नागरिकांचा विरोध. नगरसेविका मनाली ठाकूर यांचं पोलिसांना पत्र पाठवत विरोध दर्शवत असल्याचं केलं स्पष्ट. नागपूरमधल्या कामठी इथल्या ITIला शहीद हेमंत करकरेंचं नाव कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिली माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत रविवारी नामकरण होणार. कल्याणमधल्या मोहिली पंप हाऊसवर महापौर हर्षाली चौधरींची सरप्राईज व्हिजिट. कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती. जितेंद्र शेळकेचा अपघात की घातपात. खरात प्रकरणातील उर्वरित व्यक्तींचा जीव धोक्यात असण्याची शक्यता. आमदार अमोल मिटकरींनी उपस्थित केली शंका. सोनं चांदीच्या दरात घसरण. ग्राहकांना काही अंशी दिलासा. सोन्याच्या दरात 2,000ची तर चांदीच्या दरात 3,000ची घसरण. धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मोठा वाद. डॉक्टरांनी परिचारिकेला मारहाण केल्याचा आरोप. परिचारिकांचं काम बंद आंदोलन. सोलापुरातल्या बार्शीमध्ये तडीपारीतून आलेल्या गुंडाची वृद्धाला मारहाण. जमिनीच्या वादातून मारहाण केल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.